बघा, स्टेट बँक ऑफ इंडियाचं एक नोटिफिकेशन मागच्या 2 दिवसांपूर्वी आलं. आता रेग्युलर नोटिफिकेशनमध्ये आणि याच्यामध्ये नेमका काय फरक आहे ते एकदा समजून घेऊया. रेग्युलर नोटिफिकेशन कधी येईल त्याबद्दल पण अपडेट घेऊया आणि सर्वात महत्त्वाचं हे नोटिफिकेशन का आलं, याची गरज काय होती किंवा रेग्युलर नोटिफिकेशन का नाही आलं ते सुद्धा समजून घेऊया. तर पहिला मुद्दा आहे की एसबीआय क्लर्कचं हे जे काल परवा नोटिफिकेशन आलं 7 ऑगस्ट 2026 रोजी, हे नेमकं काय? तर बघा, नीट वाचून घ्या. रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट म्हणजे क्लर्क, कस्टमर सपोर्ट अँड सेल्स, स्पेशल रिक्रुटमेंट ड्राईव्ह फॉर SC ST अँड OBC कॅटेगरी. पण बॅकलॉग वॅकन्सीज, बॅकलॉग म्हणजे मागच्या वॅकन्सीज, जुन्या वॅकन्सीज ज्या रेग्युलर जाहिरातीतून भरल्या गेल्या नाहीत किंवा सध्या या बॅकलॉग वॅकन्सी भरल्याशिवाय रोस्टर कंप्लीट होत नाही. मग मुद्दा असा येतो की हे नोटिफिकेशन का काढलं असावं. तर बघा, हे जे नोटिफिकेशन आहे या कॅटेगरीच्या, ओबीसी कॅटेगरी असेल, SC कॅटेगरी असेल, ST कॅटेगरी असेल, यांच्या जागा अजून SBI मध्ये रिकाम्या आहेत आणि रेग्युलर बॅचेस सोबत, रेग्युलर वॅकन्सी सोबत सुद्धा त्या नव्याने भरल्या जाणारच आहेत. पण हे नोटिफिकेशन स्पेशली त्यांच्यासाठी आहे जे लोक या कॅटेगरीला बिलॉंग करतात. मग जनरलच्या जागा का नाहीत? तर जनरलसाठी एक वेगळं फ्रेश नोटिफिकेशन येईल आणि त्यावेळेस सुद्धा यांच्या जागा येतील, या कॅटेगरीत जागा येतील. म्हणजे जर समजा एखादा विद्यार्थी आहे, एखादा उमेदवार आहे जो हा फॉर्म भरतोय आणि नवीन नोटिफिकेशन आल्यावर तो दुसरा फॉर्म भरू शकतो का? तर हो, दोन्ही फॉर्म हा व्यक्ती जो आहे तो भरू शकतो. आता मुद्दा असा आहे बघा, ऍप्लिकेशन इन्व्हायटेड, हे काय नॉर्मल आहे बघा. आता कोणत्या जागेसाठी, कोणत्या राज्यासाठी किती जागा आहे आणि त्या कोणत्या कॅटेगरीच्या आहे, बघा. आता जर स्पेसिफिक महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये 2 सर्कल आहे, एक महाराष्ट्र आणि दुसरं मुंबई मेट्रो. यांच्यासाठी फक्त ST कॅटेगरीच्या 165 जागा आहे. बाकी ओबीसीचा आणि SCचा बॅकलॉग महाराष्ट्रात नाहीये. पण काही स्टेटमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर काही स्टेटमध्ये SCचा बॅकलॉग आहे, काही स्टेटमध्ये STचा बॅकलॉग आहे, काही स्टेटमध्ये ओबीसीचा बॅकलॉग आहे, काही स्टेटमध्ये दोन पण बॅकलॉग आहे. तर हा बॅकलॉग कंप्लीट करण्याच्या हिशोबाने हे नोटिफिकेशन आलंय. बाकी रेग्युलर नोटिफिकेशन यानंतर येईल. बाकी या नोटिफिकेशनच्या माध्यमातून जे लोक ज्या ज्या स्टेटमध्ये जागा आहेत त्या त्या स्टेटमध्ये अप्लाय करू शकतात. एखादा उमेदवार म्हणेल, सर ओबीसी कॅटेगरीचा मी आहे, महाराष्ट्रात तर एक पण जागा नाही ओबीसीची, महाराष्ट्रात ओबीसीचा बॅकलॉगच नाही. हो बरोबर, पण सर जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं गांधीनगर म्हणजे गुजरातमध्ये बघितलं तर ओबीसीच्या 17 जागा आहे, मग मी तर अप्लाय करू शकतो का? हो, करू शकता. पण मग मुद्दा असा येतो, या 17 जागांमध्ये किंवा या 289 जागांमध्ये जर तुमचं आज सिलेक्शन झालं आणि तुम्ही जॉईन केलं तर उद्या तुम्हाला परत SBI क्लर्कला अप्लाय करता येत नाही, कारण क्लर्कच्या कॅन्डिडेटला परत क्लर्क म्हणून अप्लाय करता येत नाही, अदर स्टेटमध्ये सुद्धा नाही. त्यामुळं जर तुमची कॅटेगरी जागा नसेल तर टेन्शन घेऊ नका, तुमच्यासाठी लवकरच फ्रेश नोटिफिकेशन येणार आहे. ज्या एक्झामच्या डेट मी तुम्हाला अगोदर सांगितल्या होत्या त्या एक्झामच्या डेट आणि या एक्झामच्या डेट सेम असू शकतात का? शक्यता फार कमी वाटते, कारण हा स्पेशल रिक्रुटमेंट ड्राईव्ह आहे. मग ते नोटिफिकेशन कधी येईल? बघा, नोटिफिकेशन तर आत्ता पण येणं अपेक्षित होतं, पण ते का डिले होतंय, कशामुळे डिले होतंय, त्याच्या मागचं काही रिझन तर आत्ता सांगणं थोडंसं किचकट आहे. पण मी एवढं गॅरंटीने सांगतो की हे बॅकलॉगचं नोटिफिकेशन हे कम्प्लीट डिफरंट आहे आणि रेग्युलर वॅकन्सीजचं नोटिफिकेशन हे सुद्धा कम्प्लीट डिफरंट आहे. बाकी सिलेक्शन प्रोसेस, प्री एक्झाम, मेन्स एक्झाम, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सेम टू सेम. एलिजिबिलिटी क्रायटेरिया कोणत्याही शाखेचा पदवीधर, त्यानंतर वयोमर्यादा तेच 20 ते 28 पर्यंत, जनरल कॅटेगरीसाठी ओबीसीसाठी +3 31 पर्यंत, SC ST साठी +5 म्हणजे 33 पर्यंत वयोमर्यादा आहे. तर बाकी रेग्युलरच आहे. बाकी जनरलच्या जागाच नसल्यामुळं वयोमर्यादा जी आहे ती त्या अकॉर्डिंगली सेट आहे. बाकी जे लोक ST कॅटेगरीतून बिलॉंग करतात महाराष्ट्रातले, सगळ्यांनी फॉर्म भरून ठेवा, कारण 165 जागा म्हणजे त्यातल्या चांगल्या जागा आहे. आणि याच्यातून काय की कॉम्पिटिशन दुसरं काहीच नाही, आपापल्या कॅटेगरीचं कॉम्पिटिशन आहे. आणि बरेचदा असं होतं की मुलं फॉर्म भरत नाही तर या जागा पुन्हा रिकाम्या राहू शकतात. त्यामुळे सगळे जे ST कॅटेगरीचे कॅन्डिडेट त्यांनी नक्की फॉर्म भरा. कट ऑफ प्रीचा मेन्सचा खूप कमी लागेल. तसंही सेक्शनल कट ऑफ जो आहे हा प्रीला नसतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी जो आहे तो फॉर्म भरून ठेवा. बाकी अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.